नमस्कार. तर फायनली हीच शॉर्ट फिल्म मी आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आधी हा व्हिडिओ बघण्यासाठी हीच शॉर्ट फिल्म बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. तुम्हाला समजेल की या शॉर्ट फिल्मच्या मागे किती मेहनत लागल्याने आमचे काय धमाल आणि कसा एक्सपिरियन्स होता. सो येस, आपण द मेकिंग ऑफ ईजला सुरू करू. गणपती बाप्पा. तर सर्वप्रथम ईज आमच्यासाठी एक शॉर्ट फिल्म नसून एक अनुभव होता. कारण जशी शॉर्ट फिल्म बनवण्यापेक्षा ही शॉर्ट फिल्म घडली. सुरुवात करू आपण स्टुडंट कॉन्सेप्ट कसे आम्ही डिसाईड केले की आमच्या डोक्यात काय चाललेलं की आता नवीन काय करायचं आहे. तर ही शॉर्ट फिल्म आम्ही आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे भवन्स कॉलेज अंधेरी यामध्ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतं. सो आम्ही त्यासाठी बनवलेली. सो पहिलं तर कॉन्सेप्ट अँड आयडिया आमची कशी डिसाईड झाली. तर समीदा अंकुश आवाड यांनी ही स्टोरी लिहिली, म्हणजे माझी मैत्रिणीच आहे. सो तिने आणि माझ्या डोक्यात एकच चाललेलं की काय करायचं अशी स्टोरी किंवा असं काय आपण विषय बनवू शकतो जेणेकरून ते लोकांना रिलेटेबल पण वाटेल आणि आपल्याला पण बनवण्यात एक ती मजा येईल. का असं कधी कोणी केलं नसेल का. आपलं एक स्वप्न होतं. तर आमच्या डोक्यात चाललेलं खूप स्टोरीज होत होते. खूप स्टोरीबद्दल आम्ही विचार करायचो. फायनल करून परत तिला कॅन्सल करायचो. आणि फायनली तिच्या डोक्यात असं आलं की अ रे ऑफ होप, म्हणजे आपण बोलतो ना की अंधारातून प्रकाशाकडे. तर आम्हाला हे कॉन्सेप्ट जरा छान वाटले. म्हणजे की सिम्पल आहे पण म्हणजे लोक यावरतून रिलेट पण करू शकतील त्याला इझिली. कल्चरल टच पण येतो शॉर्ट फिल्म मध्ये. ओके. दुसरी गोष्ट आपलं मॉन्टॅज पण येतोय. मनसुद्धा एंडिंगला माझी कविता पण येते. हा नव्हतं ना भांडण झाले आपल्याला. यू मिस हमारी यारी ऐसी है. त्यानंतर आता प्रश्न होता की आता टीम मेंबर कसे आणायचे. म्हणजे आम्हाला असं एक रेस्ट्रिक्शन होतं की फक्त कॉलेजमध्येच मुलं लागतील. तर त्यासाठी म्हणजे माझ्यासोबत होते सावरी, समीदा आणि मी. आम्ही तिघाच होतो सिनियर TYमधले. पण आम्ही FY आणि SY मधले मुलं शोधले जे आमचे ज्युनियर्स असतील. तर त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्याशी कधी बोलणंच नाही झालेलं आमचं. आणि आम्ही क्लासमध्ये गेलेलो प्रत्येकाचं की कोणाला इंटरेस्टेड आहे का शॉर्ट फिल्ममध्ये काम करायला, किंवा कोणाला काय येतं म्हणजे सिनेमॅटोग्राफीसाठी इंटरेस्टेड आहात का, किंवा एडिटिंग येतं तुम्हाला. सो असे एक एक करत मुलं एकत्र होत गेले. काय मुलं ग्रुपमध्ये आले, काय मुलं ग्रुप सोडून गेले. आणि फायनली असे करता करता 15 मुलं आमची टीम रेडी झाली, ज्याचं नाव होतं द नेक्स्ट बिग थिंग. तर हेलो गाइस, हम निकल गए अभी वाड़ा के लिए और हम सब ट्रेन में आ गए सक्सेसफुली. तो हमारे साथ है जानवी, समीदा, तन्वी, ओमकार, देसीप्रेम, मानसी, वैभवी, महेश, अय्या, चिराग आहे आणि ओमकार. आणि डे 1 पासून म्हणजे आम्ही जरा क्वेश्चन मागत होतो आमच्या चेहऱ्यावर, माझा आणि सावरी, समीदा, की हा आता ही आपली टीम आहे, आता यांच्यासोबत आपलं एक शॉर्ट फिल्म बनवायचे. आणि कोणालाच जास्त एक्सपिरियन्स नव्हता आमच्या तिघांशिवाय शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये किंवा शॉर्ट फिल्म बनवण्यात. पण आम्हाला प्रत्येकात विश्वास होता की होणार. म्हणजे इथपर्यंत आधी 3 मुलं होतो आम्ही, मी, सावरी, समीदा, आणि तिकडनं आता 15 झालो आहे. तर होणार. आपण वेळ घेऊ, आरामात होणार. आपण विश्वास ठेवू एकमेकांवर. आम्ही डेकी करायला चाललो आहे. गाडी बुक केली आहे. सावरी, ओमकार, मागे ओमकार, समीदा आणि ते मी. तर बघू लोकेशन भेटू दे. हां, आता प्रश्न आला शूटिंगचा. तर आम्ही आता लोकेशन फायनलाइज करू का कसंही असो. तर समीदानेच लोकेशनचं सगळं बघितलेलं की ती आहे वाड्याची. सो आम्ही गारगावमध्ये मेजर पार्ट शूट केला आहे या शॉर्ट फिल्मचा. काय काय टोचते काय सांगू.
कट कर देंगे, एक काला आ रहा है, एडिट अपन करेंगे। माझं प्रत्येक लेक्चरला असं वाटतं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चालली ही वेळ यायची बाई ते झालं वन एक्शन. Pretty girl walk like that. मल्हार मल्हार नकली नकली. आद्या कुठे आद्या? बाहेर डिस्प्रेशन आहे. आद्या अरे मार्किंग तुला अभिनय सांगतो. ठीक आहे चाल. रेडी 3 2 1 एंट्री. आई शपथ. त्यानंतर मग ऐंशेत गाव जिथे आम्ही माझा आणि माझ्या आईचा म्हणजे गोट्या आणि त्याच्या आईचा सीन शूट केला. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. सुरू कर थांबू नको चल. त्यानंतर मग फुलपाड्याला जो शेकोटीवाला सीन होता तो आम्ही शूट केलेला. मग नॅशनल पार्कला तुम्ही जो स्टार्टिंगला जेव्हा आधा गोटा गायब होतात गावातून एक आठवड्यासाठी, सो तो सीन होता तो शूट केलेला. म्हणजे त्या मुलांचं लगबग असो धावणं असो आणि मग नंतर आम्ही दोघं गायब होतो. हॅलो गाईस, आम्ही आलेलो कानेरी केव्सला आता फॉर शूट. आमचे काय ॲडिशनल सिनेमॅटिक शूट घ्यायचं आम्हाला त्याबद्दल. तर आम्ही एकतर वाडा, गारगाव, ऐनशेट, नॅशनल पार्क अजून ऍड होते. अजून ऍड असे माकड आयुष्यात जगात बघितले ना, कधी बघायचंय भाई. 4-5 माकडांनी पूर्ण टोळी हलवली आहे. वरती पण आहेत. 2 वेळा अटॅक झाला. हा आमचे फाटले बेकार. आमचे बॅग फाडलेले गेले ते. पाय धरले. हा पाय धरले गेलेत. मला झपटलंय. भाई मला माकडाचं काही टेन्शन नाही आलं एवढं. तेवढं याचं होतंय. अरे ओमकार मागे. ओम मंगलम मंगलम. तर जसं मी आधी सांगितलं की ही शॉर्ट फिल्म नसून आमच्या सर्वांसाठी एक अनुभव होता. कारण ही शॉर्ट फिल्ममध्ये फक्त शॉर्ट फिल्म आम्ही बनवायला गेलो असतो तर ते 1 वीक किंवा मॅक्स टू मॅक्स 2 वीकमध्ये कंप्लीट झाली असती. पण जसं आम्हाला एक चॅलेंजेस येत होते किंवा जसं आम्ही एक चॅलेंज देऊन आम्ही त्यांना सगळे ओव्हरकम करत होतो. हार नाही मानली बेसिकली आम्ही लढत गेलो. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही शाळेचा सीन शूट करतोय आणि बोलायचं काय तुम्ही आता बघूनच घ्या. सुरुवात व्हायची की कॅमेरा कोणाकडे आहे का किंवा मग माईक असेल, ट्रायपॉड असेल, असे करता करता मग ते सुरुवात झाली. म्हणजे उद्यापासून शूट स्टार्ट होणार होतं आणि आज आमच्याकडे कॅमेरा, ट्रायपॉड किंवा माईक काहीच नव्हतं. पण ते घडलं देवाच्या कृपेने. एक कशा ना कशा गोष्टी अरेंज झाल्या. आणि जसं मी सांगितलं की ही शॉर्ट फिल्म आम्ही आमच्या मुलांना घेऊनच बनवले. तर सुरुवातीला प्रत्येकाला ॲक्टिंग कशी येतेच किंवा त्यांच्याकडून ते आपल्याला जे पाहिजे किंवा मला जे डिरेक्शनमध्ये ॲक्टिंग एक्सपेक्ट करतो ती सुरुवातीला लगेच येणं पॉसिबल नव्हतं. बट समजायला लागलं त्यांना हळूहळू की मला काय पाहिजे, मी काय बोलतो आहे किंवा
मी त्यांना काय बोलतो की तुम्ही असं करा, आपण त्या टेकपुरती आपण तेवढी ॲक्टिंग करू किंवा ॲक्च्युअल तो शॉर्ट फिल्ममध्ये आपला कॅरेक्टर कसा आहे, आपला कॅरेक्टर कसा डेव्हलप करू शकतो. आणि मग ते आय गेस 3rd-4th डे नंतर सगळ्यांना समजायला लागलं आणि तो एक पेज सुरू झाला. बॉल बनेल राईट. मस्त वास आला. 1 go. So beautiful, so elegant, just looking like a wow. सो गाइस, इट्स अ पॅकअप. तुमच्याशी आता बोलताना एक गोष्ट अशा आठवतात ना की खरंच तिथे एक पॉईंटला आम्ही फक्त बसून होतो म्हणजे एकमेकांना चेहरा बघत की आता काय, किंवा रोज संध्याकाळी 8 वाजता आमचा एक मीटिंग व्हायची. म्हणजे मी सर्वांना सांगायचो आणि माझी टीम एवढी बेस्ट आहे ना, म्हणजे आमचं आता सध्या ते इथे नाहीत, नंतर प्रत्येकाचं एक वेगवेगळा POV का म्हणजे बोलणं थांबलंच नसतं कारण का प्रत्येकाची एवढी मेमरी आहे ना. पण माझी टीम एवढी बेस्ट आहे कारण मी सांगितलं ते ऐकणार की आता तुम्ही लगेच जेवून घ्या, आता लगेच मीटिंग करायची. म्हणजे आम्ही शूटवरून 8 वाजता आलो तर आम्ही 10 वाजतापर्यंत जेवण बनवायचो, जेवायचो अर्धा तासात आणि लगेच 10:30 वाजता मीटिंग की उद्या काय करायचं आहे. सो मी बसायचो, तुम्ही हा फोटो बघतायत त्यामध्ये दिसतंय की मी बसतो आणि रोज आमचा हीच म्हणजे शेड्यूल होता की आता पुढे काय किंवा आता पुढे कसं करायचं आपण. हॅलो गाईस, सो आज तारीख आहे 7/1/2025 आणि आज सगळे इथे फायनल पोस्ट प्रोडक्शनसाठी जमलेत, डबिंगसाठी. इथे आम्ही डब करतो आहे. सावरी, ग्रेसी, महेश, जान्हवी, समीरा, प्रेम, ओमकार आणि मी. सध्या आमचं चहा नाश्ता चालला आहे आणि इथे असं मस्तपैकी एडिटिंग होतं आमचं, तुम्ही बघू शकतात. पण तरी एक जिद्द होती की करायचं आहे, काहीतरी करायचं आहे, नेक्स्ट बिग थिंग आपण आहे. आणि तिथे आम्ही day 1 पासूनच एवढी मस्ती की एवढी धमाल केली आहे ना, म्हणजे ते आयुष्यासाठी आमचं एक बोलतं ना की एक आयुष्यात अशी एक ट्रिप पाहिजे की जी आयुष्यभर लक्षात राहील, कॉलेजमधली. आणि कॉलेजच्या आमच्या आता फक्त 1-2 महिने बाकी आहेत शेवटचे आणि त्यामध्ये आमची अशी मोठी ट्रिप झाली, प्लस एक शॉर्ट फिल्म पण घडली. सो खूप बाप वाटतं आहे म्हणजे ह्या एक्सपिरियन्स पण ना. आम्ही एवढे रडलो का गारगावमधून आम्ही जेव्हा निघालो, लास्ट डे होता आमचा तेव्हा पण आम्हाला एवढं भरून आलेलं कारण ते आपण एकमेकांसोबत जेव्हा राहतो तर आपल्याला तो ॲज अ पर्सन पण खूप त्या बाबतीत आपल्याला समजतं की तो त्याचं राहणीमान कसं आहे, तो राहतो कसं, त्याचं वागणूक काय, त्याचं चांगलं किंवा वाईट गोष्टी काय आहेत. आणि हाच होता अनुभव आमचा. म्हणजे खूप 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 म्हणजे मला प्राऊड आहे मी माझ्या आणि माझ्या टीमवर. तर आम्हाला खूप मजा आली. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स, प्रत्येक दिवस हा वेगळा होता. खूप शिकायला भेटलं, खूप मैत्री झाली, खूप नाती झाले, खूप इमोशन्स जोडले गेले आणि खूप माणसांमध्ये या गावांकडून आम्हाला प्रेम भेटलं.
तेवढीच भीती भेटली पण ते चालतं. आणि देवाच्या कृपेने सगळं शॉर्ट फिल्म आमचं जेवढं पण शूट होतं ते सगळं झालं. आणि सुरुवात तिकडनं केलेली. आता अजून सुरुवात आपल्या आयुष्यात करायची आहे. इकडनं सगळ्यांचं सगळं चांगलं होते. कोणी न करे एकमेकांना काय हर्ट केलं असेल काय हे केलं असेल तर त्यांना क्षमा करा. आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं होते. आणि ते पुढे जे पण करतील ते तर सगळ्यांचं चांगलं होते. तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती. The next big thing याचा विजय असो. मल्हार यांचा विजय असो. सविता यांचा विजय असो. मी शॉर्ट फिल्मचा विजय असो. चला येतो.